जय भवानी जय शिवराय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जगद्वंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श शिवनीतीचा विचार डोळ्यासमोर ठेवून दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य संग्राम संघटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान असलेल्या रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन आणि कराड येथील प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीचं दर्शन घेऊन दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी अध्यक्ष माननीय तानाजीराव शिंदे साहेब यांनी प्रदेश सरचिटणीस माननीय श्री विक्रांतजी आमरे, प्रदेश उपाध्यक्ष माननीय अनंतराव देशमुख, माननीय अजितराव बानगुडे, माननीय शरद जाधव किणीकर, माननीय बाळासाहेब जटाळ, प्रदेश सचिव माननीय विशाल जाधव यांच्या समवेत संघटनेची घोषणा केली आणि पंढरपूरच्या विठुरायाच्या साक्षीनं स्वराज्य संग्रामचं पहिलं अधिवेशन 15 सप्टेंबर 2024 रोजी पार पडलं। गेल्या वर्षभरामध्ये स्वराज्य संग्रामनं प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारक अरबी समुद्रात उभारले पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे, सारथी संस्थेची व्याप्ती वाढली पाहिजे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, रायगडावरील जगदीश्वरांच्या मंदिराचा जीर्णोद्धार शासनानं केलाच पाहिजे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे थेट कर्ज योजना सुरू करून किमान 1 लाख रुपये कर्ज दिले पाहिजे, अशा विविध प्रश्नावरती आवाज उठवण्याचं काम स्वराज्य संग्रामनं केलं आहे। गेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी स्वराज्य संग्रामला महायुतीचा घटक पक्ष म्हणून सन्मानानं सोबत घेतले असून येणाऱ्या काळांमध्ये स्वराज्य संग्राम महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नावरती आवाज उठवण्याचं काम करणार आहे। आज वर्षपूर्तीच्या निमित्तानं स्वराज्य संग्रामच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा।